नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। सांगली सातारा विधान परिषदेसाठी 99.89% मतदान। 895 पैकी 894 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। वेदांत बंडगर हत्या प्रकरणात हमाल पंचायत आक्रमक। 22 जूनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। आटपाडीत पोलिसांची मोठी कारवाई। 78 लाखांचा गुटखा, 1,08 लाखांचा मुद्देमाल जप्त। रोहित पवारांच्या वक्तव्याला माजी मंत्री सदाभाऊ खोतांचा पलटवार। आणि वाढीव घरपट्टी नोटिसांमधील त्रुटींवर नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात, हनुमंत पवार यांचं आवाहन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली सातारा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। महायुतीचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळे यांच्यात ही निवडणूक होत आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या या मतदानात दोन्ही जिल्ह्यातील 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे तब्बल 99.89% मतदानाची नोंद झाली आहे। केवळ विटा इथल्या एका मतदारानं मतदान केलं नाही। सांगली जिल्ह्यातील 423 मतदारांसाठी 5 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। वाळवा, मिरज, तासगाव, जत आणि सांगली इथं केंद्रावर मतदान शांततेत पार पडलं। जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। आता सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलं असून निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय। हमालांचे नेते बाळासाहेब बंडगर यांचे नातू वेदांत मारुती बंडगर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप करत हमाल पंचायतनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। लक्ष्मण खरात, बाळासाहेब बंडगर आणि हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय। हत्येपूर्वी जत इथं घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून निलेश गडदे आणि त्याच्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणाच्या तपासासाठी SITची स्थापना करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। रविवारपर्यंत तपासात प्रगती दिसून आली नाही अथवा मागण्यांबाबत हालचाल झाली नाही तर सोमवार दिनांक 22 जूनपासून संपूर्ण परिसरातील हमाल, माथाडी आणि महिला कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय। सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलिसांनी गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,08 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 78 लाख रुपये किमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि मसाल्यासह आयशर टेम्पो आणि एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एक संशयित फरार झाला आहे। त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। आटपाडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विशेंद्र सिंग बायस, पोलीस कर्मचारी प्रमोद रोडे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे। या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास आटपाडी पोलीस करतायत। लोकशाही हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याच्या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार पलटवार केलाय। रोहित पवार यांनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला देत पुलोद आघाडीचा प्रयोग कोणी केला, पक्ष फोडण्याचं राजकारण कोणी केलं आणि पाठीत खंजीर कोणी खुपसला याचा इतिहास चाळावा असं खोत म्हणालेत। कटकारस्थान आणि कपटाचं राजकारण त्यांच्या आजोबांनी सुरू केलं असून रोहित पवार हे त्याच विचारांच्या शाळेत शिकत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। देश सध्या संविधानाच्या मार्गाने चालत असून हुकुमशाहीचा आरोप करणाऱ्यांनी आणीबाणीचा इतिहास विसरू नये असं सांगत आणीबाणी कोणी लागू केली होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला। रोहित पवार ज्या परंपरेतून आले आहेत त्या परंपरेलाच आणीबाणीचा वारसा असल्याचा घाणाघाती आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी पुढे बोलताना केला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात वाढीव घरपट्टीच्या नोटिसांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप वाढीव घरपट्टी विरोधी आंदोलन कृती समितीचे नेते तथा माजी नगरसेवक हनुमंत पवार यांनी केला आहे।
नागरिकांनी प्राप्त झालेल्या नोटिसा बारकाईनं तपासून मुदतीत हरकती नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलंय. घरपट्टी निर्धारण प्रक्रियेत बांधकाम आणि खुल्या जागेची स्वतंत्र आकारणी केल्यानं अनेक ठिकाणी ओव्हरलॅप होऊन नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतोय असा दावा त्यांनी यावेळी केलाय. तसंच विद्यमान करांमध्ये 40% अधिक वाढ करता येत नसताना अनेक मालमत्ता धारकांना दुप्पट तिप्पट घरपट्टी आकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शाळा, व्यायामशाळा, अनाथाश्रम आणि सेवाभावी संस्थांनाही व्यावसायिक दरानं घरपट्टी लावल्यानं नाराजी वाढली आहे. कर आकारणी प्रक्रियेत मोठा गोंधळ असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा हनुमंत पवार यांनी दिलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.